MIDC मध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। डोंबिवलीमधील MIDC 2 मध्ये हा भीषण स्फोट झालाय। पुन्हा एकदा अभिजित देशमुख यांच्याकडे जाऊयात। अभिजित, सध्या बचाव कार्य हे सुरू करण्यात आलेलं आहे, सध्याचे काय अपडेट्स? हॅलो अभिजित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अत्यंत भयानक असा हा स्फोट होता। हा स्फोट दीड ते 2 ते 2.5 तासापूर्वी झालाय। सध्या फायर ब्रिगेडचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते इथे दाखल झाले। सुमारे 7 ते 8 गाड्या सध्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। ही आग इतकी भयानक होती की ह्या ओमेगा कंपनीला लागलेली आग आता आजूबाजूच्या 1 ते 2 कंपन्यांमध्ये देखील शिरली आहे। सध्या या ठिकाणी अँब्युलन्स देखील दाखल झाल्या। काही कर्मचारी आतमध्ये अडकले असले देखील शक्यता सध्या वर्तवण्यात येते। पण चारी बाजूने ही कंपनी बंद असल्यामुळे अभिजित, आसपासच्या परिसरामध्ये देखील ही आग पसरल्याचं कळतंय, तर इतर कोणत्या कंपन्या या परिसरामध्ये आहेत? अभिजित, सध्याचे काय ताजे अपडेट्स आहेत? सध्या अग्निशमन विभागाच्या गाड्यांसह रुग्णवाहिका देखील या ठिकाणी दाखल झाल्यात। मात्र ये जाण्यानं त्या गाड्यांना आतमध्ये जाण्यास प्रचंड कार्यवरती कसरत करावी लागते। अनेक बाजूने या रुग्णवाहिका आतमध्ये शिरण्याचा सध्या प्रयत्न करत आहेत आणि या कंपनीसह आजूबाजूच्या कंपन्या देखील आगीच्या विळख्यात सध्या सापडल्याचं पाहायला मिळतंय। अभिजित, तुम्ही सोबत राहा। सध्याची आपण ही दृश्य पाहतो, कॅमेरा 1 आणि 2 ठिकाणची ही दृश्य आहेत। 1.5 ते 2 तासांपूर्वी ही सगळी घटना घडलेली आहे। डोंबिवलीमधील MIDC 2 मध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। दरम्यान ही आगीची तीव्रता आपण पाहू शकतोय। धुराचे लोट प्रचंड प्रमाणात या परिसरामध्ये पसरलेले आहेत आणि या स्फोटानंतर MIDC 2 परिसरामध्ये धुराचे प्रचंड मोठे लोट आपल्याला पाहायला मिळतात। 2016 मध्ये डोंबिवली MIDC असाच एक भीषण स्फोट झालेला होता, ज्यामध्ये 12 जणांचा बळी गेला आणि आता अशीच घटना घडल्यामुळे आता भीतीचं वातावरण देखील पसरलेलं आहे। 1.5 ते 2 तासांपूर्वी ही सगळी घटना घडली आणि ही आग आता विझवण्यासाठी, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले। ही आग आजूबाजूला असणाऱ्या देखील कंपनींमध्ये पसरण्याची भीती सध्या वर्तवली जाते आणि त्याचमुळे तातडीनं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे। शर्थीचे प्रयत्न आग विझवण्यासाठी सुरू करण्यात आले। दरम्यान रुग्णवाहिका देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। 5 ते 6 कामगार यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। ओमेगा नावाच्या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। बॉयलरमुळे हा स्फोट झाल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी साम टीव्हीला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलेलं आहे। केमिकल प्रोडक्शन ही कंपनी करत असते आणि या संदर्भातूनच हा स्फोट झाल्याचं कळतंय। तर 1.5 ते 2 तासांपूर्वी ही सगळी दुर्दैवी घटना घडलेली आहे। डोंबिवलीमधील MIDC 2 मध्ये हा भीषण स्फोट झालाय आणि या स्फोटामुळे डोंबिवली अक्षरशः हादरून गेली आहे। या स्फोटानंतर MIDC 2 परिसरात धुराचे प्रचंड मोठे लोट आपल्याला पाहायला मिळतात। तर इथल्या परिसरातील नागरिकांच्या घरांचं देखील काहीसं नुकसान झालेलं आहे। घरांच्या काचाही फुटलेल्या आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी रवाना झालेल्या असून दाखल झालेल्या असून हे जवान आता सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत। सध्या आपण याची पार्श्वभूमी देखील जाणून घेऊया। 2016 मध्ये डोंबिवली MIDC असाच एक भीषण स्फोट झालेला होता, ज्यामध्ये तब्बल 12 जणांचा बळी गेला आणि आता 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडल्यामुळे आपण पाहतोय डोंबिवलीकरांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे। रुग्णवाहिका देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे। 5 ते 6 कामगार यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत आणि डोंबिवली MIDC मधील ही भीषण घटना आहे। बॉयलरच्या स्फोटामुळे हा सगळा प्रकार घडल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि या स्फोटाने आता डोंबिवली अक्षरशः हादरून गेली आहे। ही थरारक दृश्य आपण पाहतोय। डोंबिवलीमधली धुराचे लोट आसपासच्या परिसरामध्ये पसरलेले आहेत। याचा त्रास आता नागरिकांना सहन करावा लागतोय। तसंच डोंबिवलीकरांमध्ये देखील काहीसं भीतीचं वातावरण आहे। डोंबिवली MIDC मधील कंपनीत हा भीषण स्फोट झालाय।